नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टार बायोग्राफी हब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. ज्वालामुखीचा ज्वार जसा तसाच तो वीर उभा, शिवपुत्र संभाजी नाव इतिहासात तेजोमय नवा. बालपणीचं शौर्य त्याचे जगाला झाले ज्ञात, ज्ञान बुद्धी पराक्रम यांचा झाला अद्भुत संगमात. तलवारीच्या धारेवरती लिहिला त्याने इतिहास, शत्रूंच्या छातीत निर्माण केला भीतीचा श्वास. धर्मरक्षणासाठी त्याने घेतला निर्धार खंबीर, संभाजी महाराज होते खरे स्वराज्याचे रणधुरंधरवीर. औरंगजेबासमोर उभा न झुकणारा तो अभिमान, स्वराज्याचा दीप जपण्यासाठी केला प्राणांचा बलिदान. छळ यातना वेदना सहन करूनही राहिला अढळ, धर्म न सोडता दिला जीव इतिहास झाला उज्ज्वल. शिवरायांचा वारसा त्याने जपला छातीशी, मराठ्यांच्या रक्तात आजही तोच ज्वाला दिसी. संभाजी नाव ऐकताच अंगात येतो जोश अपार, तोच खरा राजा, तोच मराठ्यांचा अभिमान अपार. छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज यांचे पहिले पुत्र आणि मराठी साम्राज्याचे दुसरे छत्रपती. साम्राज्य घडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबतच छत्रपती संभाजी महाराज यांचे मोठे योगदान होते. 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ला या पवित्र भूमीवर एका अशा सिंहाचा जन्म झाला, ज्याने पुढे मुघल साम्राज्यालाही थरथर कापायला लावलं. ते होते छत्रपती संभाजी महाराज. संभाजी महाराज लहानपणापासून अत्यंत बुद्धिमान आणि शूर होते. त्यांना संस्कृत, फारसी, मराठी या भाषांचे ज्ञान होते. त्यांनी लहान वयातच शास्त्र आणि शस्त्र दोन्ही शिकले. प्रत्येक लढाई ही शक्तीने नाही तर बुद्धीने लढता येते, हे संस्कार संभाजी महाराजांवर लहानपणापासूनच दिले होते. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी संभाजी महाराज यांनी 120 लढाया लढल्या आणि एकही लढाईमध्ये ते पराभूत झाले नाहीत. छत्रपती संभाजी महाराज हे फक्त योद्धा नव्हते, ते एक महान विद्वानही होते. त्यांनी बुधभूषण हा संस्कृत भाषेतील प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. त्यांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी या ग्रंथाचे लेखन सुरू केले होते. 1681 साली संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी मराठी साम्राज्याची धुरा सांभाळली. संभाजी महाराजांनी औरंगजेब यांच्या मुघल सैन्याशी सतत संघर्ष केला. त्यांनी अनेक लढाया जिंकल्या आणि मराठा साम्राज्य टिकवून ठेवले. ते अत्यंत धैर्यवान आणि निडर होते. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी शत्रूपुढे हार मानली नाही. 1689 संभाजी महाराज यांना मुघलांनी पकडले. औरंगजेबाने त्यांना धर्मांतर करण्यासाठी खूप छळ केला, पण त्यांनी आपल्या धर्माशी कधीही विश्वासघात केला नाही. 11 मार्च 1689 रोजी अत्यंत क्रूर छळ सहन करत बलिदान दिले. त्यांच्या बलिदानामुळे ते इतिहासात अमर झाले. धगधगता ज्वाला, सिंहाचा तो गर्जना, मुघलांना थरथर कापवणारा रणधुरंधर योद्धाना. शिवपुत्र तो शूर, स्वाभिमानाचा आधार, धर्मासाठी दिला प्राण, केला इतिहास साकार. तलवारीची चमक, डोळ्यात ज्वाला, संभाजी नाव ऐकून शत्रू झाला बेहाल. नाही झुकला कधी, नाही मानली हार, छत्रपतींचा वारसा ठेवला अभिमानाने साकार. छळ सहन केला पण धर्म न सोडला, मातृभूमीसाठी प्राणही अर्पण केला. वीर संभाजी अमर तुझे नाव, प्रत्येक मराठी मनात तुझाच ठाव. संभाजी महाराज फक्त इतिहास नाही, ते एक प्रेरणा आहेत, एक ज्वाला आहे, जी प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात आजही पेटलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये जय संभाजी महाराज नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.